महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना फुटीवर आज अंतिम निर्णय होतोय। खरी शिवसेना कुणाची, शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे कुणाचं, याचा फैसला आज होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होईल। या प्रकरणावर खरं तर 20 ऑगस्टला सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला होता। खरं तर ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती, पण त्यांनी ही विनंती न्यायालयानं मान्य केली नाही। आता आज म्हणजे 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होतीये, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। भारतीय संविधानाला धरून निकाल लागला तर तो ठाकरेंच्या बाजूने लागेल असं म्हणणं मांडलेलं आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया आणि अधिक माहिती घेऊया नवी दिल्लीतून। प्रशांत, काय अधिक माहिती, किती वाजता सुनावणी सुरू होईल आणि दोन्ही पक्षांपैकी कोणी नेते हे सुप्रीम कोर्ट परिसरामध्ये किंवा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत का? जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः 2.5 वर्षांपासून या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यावरती अंतिम निर्णयाला सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आहे। 16 क्रमांकाचं ही जी बोर्डावरती या याचिकेचा नंबर आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने बघितलं की चिन्ह आणि नाव या दोन याचा निर्णय देण्याचे अधिकार हे जर बघितलं हे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे का, या संदर्भात सुप्रीम कोर्टाला दिशानिर्देश द्यायचे, त्या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे सुप्रीम कोर्टात दाखल होणार आहे। कालच त्यांच्या वतीनं असीम सरोदे हे जे ज्यांचे वकील आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। देवदत्त कामत यावेळेस उपस्थित असतील। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाकडे यासाठी लक्ष लागलं आहे की आगामी काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या पक्षाकडे धनुष्यबाण राहतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की त्यांना सध्या मशाल हे चिन्ह दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं दावा केलेला आहे याचिकेमध्ये की ज्या केंद्रीय निवडणूक आयोग जर दोन पक्षांमध्ये वाद असेल तर ते पक्ष चिन्ह हे सीज करत असते, बंद करत असते। अशावेळी हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिल्यामुळे या संदर्भात देखील सुप्रीम कोर्ट काय दिशानिर्देश देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधलं नाराजी नाट्य समोर आलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता अजित पवारांनी थेट छगन भुजबळांविरोधात नाराजी उघडपणे बोलून दाखवली। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय की अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी नोंदवली। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं हे मत पक्षाच्या प्रतिमेबाबत संभ्रम निर्माण करतात आणि त्यामुळे पक्षाला त्याची किंमत मोजावी लागते, असं अजित पवार म्हणाले। थेट छगन भुजबळ यांच्या विरोधात त्यांच्या समोर त्यांनी हे वक्तव्य केलं अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे भुजबळ यांनी आझाद मैदान इथं मराठा GR बाबत मांडलेल्या भूमिकेवरून अजित पवार यांनी कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाराजी नोंदवली असं कळतंय आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत कलह किंवा नाराजी समोर आलेली आहे। मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला। मुंबईतील शिवा संघटनेच्या आंदोलनात भुजबळांनी जरांगेंच्या उपोषणावरून नक्कल केली आणि टीकाही केली। उठले सुटले की जरांगे हॉस्पिटलला जातात, त्यांची बिलं भरतोय कोण, असा सवाल विचारत घराघाती आरोप जरांगेंवर भुजबळांनी केला। ते नेहमीच उपोषणाला बसतात, उठले का हॉस्पिटल, परत बाहेर आले का हॉस्पिटल। काय खरं काय खोटं काय कळेल ना। आता माझे काय थोडे दिवस राहिले, अरे काय थोडे दिवस राहिले, मग कशाला आवाज करते, थोडे दिवस राहिले, झालं काय तुला, किडनी खलास झालं पिऊन पिऊन। मला नेता मी अलीकडचा नाही, मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा
पण त्या काय माहित नाही, अभ्यास नाही, पहिली दुसरी शिकलेले आहे ते काही बोलतात. झाला का झोपला आपला, झाला का झोपला, ते गोधडी आहे त्यांच्या अंगावर, काय आतमध्ये काय माहिती आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. यामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलंय. या विमानतळाच्या बांधणीकरता जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचं राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईननं प्रेरित आहे, ज्यामुळे याला एक आकर्षक असं रूप आलंय. हे विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT पासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे माल वाहतुकीकरता सुद्धा हे एक मोठं केंद्र ठरू शकणार आहे. नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम ठरणार आहे. हे विमानतळ मुंबई अटल सेतू, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांना जोडलं जाणार आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचा लोकार्पण सोहळा होतो आहे, आज होतोय तो, आणि या सोहळ्याला दिबा पाटील यांच्या कुटुंबियांना कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं आहे. या कार्यक्रमाला दिबा पाटलांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत असं कळतंय. दिबा पाटील यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलं कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. तर मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प असलेला मुंबई मेट्रो मार्गिका 3 म्हणजेच ॲक्वा लाईन पूर्णपणे भूमिगत असा हा 33.5 किलोमीटरचा मार्ग, याच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. आचार्य अत्रे ते कफ परेड या अंतिम टप्प्याचं म्हणजे वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज होत आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. 33.9 किलोमीटरचा हा रस्ता, एकूण 27 स्थानकं कशी, तर गोरेगाव ते कफ परेड पर्यंतची ही 27 स्थानकं. पूरग्रस्तांसंदर्भातली आता बातमी, खूप महत्त्वाचा कालचा विषय आहे. पत्रकार परिषदेमधून तो समोर आला की अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातल्या 253 तालुक्यांना महापुराचा प्रचंड मोठा तडाखा बसला. घरादाराचं पिकाचं नुकसान झालंच, पण महापुरामुळे पिकासह शेतजमीन सुद्धा खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्याच्या होत्याचं नव्हतं झालंय. या संकटातून त्याला पुन्हा उभं करण्याकरता राज्य सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी मदत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात पिकं, शेतजमीन, जनावरं, दुकानं, घरं यासह सगळ्या प्रकारच्या नुकसानीकरता भरीव मदत जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत.